वजन कमी करायचंय, पण कडक डाएटिंग आणि तासनतास जिममध्ये घाम गाळायचा कंटाळा आलाय. मग हा भाग नक्कीच ऐकायला हवा. आज आपण अशा काही सोप्या सायन्स बेस्ड सवयींबद्दल बोलणार आहोत, ज्याने अगदी सहजपणे वजन कमी होऊ शकतं, तेही कुठलाही त्रास न होता. चला मग सुरू करूया. हाच तो प्रश्न आहे जो आपल्या सगळ्यांच्या मनात असतो, बरोबर ना? पण याचं उत्तर उपाशी राहण्यात नाहीये, तर हुशारीने खाण्यात आहे. चला, आपण एक असा मार्ग शोधूया जो फक्त वजन कमी करणार नाही, तर आपल्याला कायमस्वरूपी निरोगी बनवेल. बरं, तर सगळ्यात आधी एका महत्त्वाच्या मुद्द्याकडे येऊया. कोणतीही समस्या सोडवायची असेल तर तिचं मूळ कारण समजून घेणं खूप गरजेचं आहे. आपलं वजन नक्की का वाढतं? आणि ह्याचं उत्तर आपल्याला वाटतं तितकं सोपं नाहीये बरं का. वजन वाढण्यामागे फक्त जास्त खाणं हेच कारण नाहीये. खरं तर याची 4 मुख्य कारणं आहेत. पहिलं म्हणजे हार्मोनल असंतुलन, जे आपल्या भुकेवर आणि फॅट कुठे साठवायचं यावर परिणाम करतं. दुसरं आपल्या खाण्यात नकळतपणे येणारी साखर आणि कर्बोदकं, अगदी सकाळच्या चहा बिस्किटांपासून. तिसरं अपुरं पाणी आणि झोप. यामुळे होतं काय की आपली मेटाबॉलिझम म्हणजे शरीराची ऊर्जा जाळण्याची क्षमता एकदम स्लो होऊन जाते. आणि चौथं कारण म्हणजे जास्त वेळ बसून राहणं. हे ऐकून आश्चर्य वाटेल, पण एका जागी बसल्यानं आपलं मेटाबॉलिझम 90% कमी होऊ शकतं. आणि हाच तो दृष्टिकोन आहे जो सगळं काही बदलून टाकतो. मुद्दा किती खातो हा नाहीच आहे, तर काय आणि कधी खातो हा आहे. एकदा हे समजलं की आपण स्वतःला दोष देणं थांबवतो आणि योग्य बदल करायला तयार होतो. ही गोष्ट समजली ना की अर्धी लढाई आपण तिथेच जिंकतो. चला आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे, एका सोप्या पण अत्यंत प्रभावी नियमाकडे, जो मोठमोठ्या कॅलरी काउंटिंगच्या त्रासातून आपली सुटका करेल. तर ही आहे ती जादुई प्लेट मेथड. काही कॅलरी वगैरे मोजायची गरज नाही, फक्त आपली जेवणाची थाळी पहा, त्यातला अर्धा भाग सॅलेड किंवा पालेभाज्यांनी भरा. आता उरलेल्या अर्ध्या भागाचे 2 समान भाग करा. एका भागात डाळ, पनीर किंवा अंड्यांसारखे प्रथिने आणि दुसऱ्या भागात पोळी किंवा भातासारखी कर्बोदके. बघा, आहे की नाही सोपं? अरे हो, एक महत्त्वाची गोष्ट विसरून चालणार नाही, ते म्हणजे हेल्दी फॅट्स. जेवणात 1 चमचा तूप किंवा तेल नक्की घ्या. फॅट्स आपले शत्रू नाहीत, उलट ते आपल्या शरीराला आवश्यक जीवनसत्वे शोषून घ्यायला मदत करतात आणि जेवणही चवदार बनवतात. आता काय खायचं हे तर कळलं, पण कधी खायचं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. आपल्या शरीराच्या नैसर्गिक घड्याळानुसार आहार घेतला ना की परिणाम एकदम जबरदस्त मिळतात. तर मग बघूया दिवसभरात काय आणि कधी खायला हवं. हे वेळापत्रक पाळलं तर दिवसभर एकदम एनर्जेटिक वाटेल. दिवसाची सुरुवात कोमट पाण्याने करा, त्यानंतर 7 ते 9च्या दरम्यान प्रोटीन्सनी भरलेला नाश्ता, दुपारी 1 ते 2 मध्ये आपली प्लेट मेथड, संध्याकाळी 4 ते 6च्या भुकेसाठी तळलेल्या पदार्थांना नाही तर फळं किंवा सुकामेव्याला हो म्हणा. आणि सगळ्यात महत्त्वाचा नियम, रात्री 8च्या आधी हलकं जेवण घ्या आणि त्यानंतर 30 मिनिटं फिरायला विसरू नका. यामुळे पचनक्रिया उत्तम राहते. प्लेट मेथड तर आहेच, पण त्याला जर काही चांगल्या सवयींची जोड दिली तर मिळणारे परिणाम दुप्पट होतात. चला बघूया अशा काही सोप्या पण पॉवरफुल सवयी ज्या आपल्या जीवनशैलीचा भाग बनू शकतात. दिवसातून कमीत कमी 3 ते 4 लिटर पाणी, हे लक्ष नक्की ठेवा. पाणी फक्त आपली तहान नाही भागवत, तर ते आपलं मेटाबॉलिझम वाढवतं, शरीरातली घाण बाहेर टाकतं आणि जेवताना आपल्याला आपोआप कमी खायला मदत करतं. रात्री किमान 7 तासांची शांत झोप, या गोष्टीला अजिबात हलक्यात घेऊ नका. जेव्हा आपली झोप कमी होते तेव्हा शरीरात भूक वाढवणारे हॉर्मोन्स तयार होतात. मग आपल्याला गोड आणि तळलेले पदार्थ खाण्याची खूप इच्छा होते. त्यामुळे चांगली झोप ही वजन कमी करण्याच्या प्रवासातली एक एकदम महत्त्वाची पायरी आहे. दररोज 8000 पावलं चालणं, हा आकडा कदाचित मोठा वाटेल, पण दिवसभरात तो सहज पूर्ण होतो. लक्षात ठेवा, चालण्यामुळे आपलं स्लो झालेलं मेटाबॉलिझम पुन्हा कामाला लागतं आणि कॅलरीज जळायला सुरुवात होते. ही एक सोपी पण खूप प्रभावी सवय आहे. आता जे 2 नियम सांगणार आहेत ते अगदी मनात पक्के करून ठेवा. हे सगळ्यात महत्त्वाचे आहेत. पहिला, सर्व प्रकारची अतिरिक्त साखर म्हणजे ॲडेड शुगर पूर्णपणे बंद करा. आणि दुसरा, रात्री 8च्या नंतर काहीही खाऊ नका. या 2 गोष्टी जरी पाळल्या ना तरी खूप मोठा फरक जाणवेल. आता व्यायामाबद्दल बोलूया. पण थांबा, घाबरू नका. यासाठी जिममध्ये जायची किंवा महागडी उपकरणं घ्यायची अजिबात गरज नाही. एक असा सोपा व्यायाम आहे जो घरी आपल्या वेळेनुसार आरामात करता येतो. हा आहे तो फक्त 15 मिनिटांचा प्रभावी व्यायाम. सुरुवात करा 30 सेकंड जम्पिंग जॅक्सने, मग 1 मिनिट स्पॉट जॉगिंग, त्यानंतर 30 सेकंड हाय नीज, यानंतर शरीराला ताकद देण्यासाठी 20-30 सेकंड प्लँक करा आणि शेवटी फक्त 10 मिनिटे जोरात चाला. बस एवढंसं केल्यानेच आपल्या शरीरातली फॅट बर्निंग प्रक्रिया सुरू होऊन जाईल. आतापर्यंत आपण बरीच माहिती घेतली,
पण नुसती माहिती असून उपयोग नाही, ती कृतीत आणायला हवी. चला तर मग ह्या सगळ्या माहितीला एका रोमांचक 7 दिवसांच्या चॅलेंजमध्ये बदलूया. तर आपण तयार आहात का? हे आहेत पुढच्या 7 दिवसांसाठी आपले 5 सोपे नियम. 1. जेवणात प्लेट मेथड वापरायची. 2. अतिरिक्त साखर बंद. 3. किमान 2 लिटर पाणी प्यायचं. 4. रात्री 8च्या आधी जेवण संपवायचं. आणि 5. दररोज किमान 10 मिनिटं चालायचं. फक्त 7 दिवस हे करून बघाच. आणि हेच तर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, वजन कमी करणं खरंच अवघड नाहीये, फक्त आपल्याला योग्य पद्धत माहीत असणं गरजेचं आहे. आणि आता ती पद्धत आपल्याकडे आहे. आता एक विचार करा, यापैकी फक्त एक सवय जरी आजपासून लावली तरी आपले पुढचे 7 दिवस कसे बदलू शकतात. सुरुवात नेहमी एका छोट्या पावलानेच होते. तर मग आपलं पहिलं पाऊल कोणतं असणार आहे?